उमरेड या विधानसभा मतदारसंघाची उमरेडमध्ये नेमकी कुणाची ताकद आहे ते आपण पाहणार आहोत। काँग्रेस उमेदवाराचं पारडं इथं जड आहे। उमरेडमध्ये संभाव्य आमदार जे आहेत ते आहेत संजय मेश्राम, हे संभाव्य आमदार असल्याचं इथं दिसतंय। तर सुधीर पारवे भाजपचे आहेत आणि सुधीर पारवेंना पराभवाचा सामना करावा लागू शकतो अशी शक्यता इथं दिसते। सुधीर पारवे यांना पराभूत करून काँग्रेस उमरेडचा हा गड राखणार आहे। संजय मेश्राम हे इथून निवडणूक लढून जिंकणार असल्याचं सध्या तरी दिसतंय। उमरेडचे जे नागरिक आहेत ते काँग्रेसचा हा गड संजय मेश्रामांच्या हाती देतील अशी शक्यता असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मोहिनी, अगदीच उमरेड मतदारसंघामध्ये काँग्रेस उमेदवाराचं हे पारडं जरी जड असलं तरी सुद्धा या ठिकाणी संजय मेश्राम यांचाच विजय का होणार आहे ते थेट जाणून घेऊयात उमरेडमधूनच। उमरेडमध्ये आमचे प्रतिनिधी थेट आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, संजय मेश्राम या ठिकाणी जिंकू शकतात अशी शक्यता आहे, नेमकी जिंकण्याची त्यांची कारणं काय आहेत? पार पडलेल्या उमरेड विधानसभा निवडणुकीत एकूण 11 उमेदवार रिंगणात होते। त्यापैकी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे संजय मेश्राम तर महायुतीकडून सुधीर पारवे यांना उमेदवारी देण्यात आली होती। असे एकूण 11 उमेदवार SC रिझर्व्हकरिता अनुसूचित जातीकरिता हा मतदारसंघ राखीव आहे। त्यात तिहेरी लढत संपूर्ण मतदारसंघात बघायला मिळाली। या तिहेरी लढतीमध्ये काँग्रेसचे संजय मेश्राम, भाजपचे सुधीर पारवे आणि अपक्ष उमेदवार म्हणून प्रमोद घरडे यांच्या प्रचाराची आणि मतदारांमध्ये त्यांच्याबद्दलची एक उत्सुकता होती। त्यांच्या बाजूने तिघांच्या बाजूने छान मतदान झालेलं आहे। एकूण 3 लाख मतदारसंख्या असलेल्या उमरेड विधानसभा क्षेत्रात 70% वर मतदान झालेलं आहे। आणि याच्यात आता पहिल्या क्रमांकावर संजय मेश्रामचं नाव असलं तरी भाजपचे सुधीर पारवे आणि अपक्ष उमेदवार असलेले प्रमोद घरडे हे ह्या लढतीमध्ये असल्याचे चित्र आहे। तर पुढे 23 तारखेला यांच्या निकालाबाबत काय होते ते प्रत्यक्षात पुढे येईल। सध्या तरी संजय मेश्राम हे विन होतील अशी शक्यता मतदारांकडून कार्यकर्त्यांकडून वर्तवण्यात येत आहे।